मनोसाच मंगलानि अचिन्तयो आकङ्क्षमाना गृहेषु मंगलमुत्तमम्. अनेक देवांनी आणि मनुष्यांनी आपणास सुख मिळावे या उद्देशाने मंगल गोष्टींचे चिंतन केलेले आहे. भगवन त्या उत्तम मंगल कोणते ते सांगा. मानवी सुखाचं रहस्य, मानवी सुखाचं रहस्य तथागतानं जाणलं. श्रेष्ठ सुखाच्या राजमार्गावर भीमरायानं सोडव जीवनाचं कोड. वंदन बुद्धाला, वंदन धम्माला, वंदन संघाचं रहस्य, 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 संगत सुज्ञ जनांची वाणी आपली सुश्राव्य. सुख आहे मग म्हणा ना. सन्मार्गी मनाला गुंतविणे, कला संपादन, विद्या संपादन, बहुश्रुत होणे, सुसंस्कृत होणे, मानवी सुखाचं रहस्य, तथागतानं जाऊ भीमरायानं. वंदन बुद्धाला, वंदन धम्माला, वंदन संघाला, वंदन भीमाला, वंदन संघाला, वंदन भीमाला. मानवी सुखाचं रहस्य, माता पित्याची सेवा, मैत्रीचा हृदय ठेवा, सांभाळ.
आपल्याला माहिती आहे की गरोदरपणामध्ये डोहाळे लागतात, तसे त्यांना सुद्धा डोहाळे लागले असतील. कारण शहाजी राजे हे परप्रांतात होते. त्यावेळेस घरातील वयस्कर महिलांना असं वाटलं की माता जिजाऊचं आपण तिला विचारावं तुला कशाचे डोहाळे लागले आणि ते आपण पुरवावे. आणि ते मग जिजाऊला विचारतात की जिजाऊ तुला कसले डोहाळे लागले, लक्ष देऊन ऐका. तर जिजाऊ सांगते की मला असं वाटतं की पांढरा शुभ्र उमदा घोडा असावा, माझ्या साडीचा पदर खोचून हातात तलवार घेऊन मी त्या घोड्यावर मांडी ठोकावी आणि गनिमांवर तुटून पडावं. अशा या महामातांना फर्स्ट शिबिर आहे आणि शिबिराचं टायटलच इतकं छान आहे की मानवी सुखाचं रहस्य, की जे आजपर्यंत मला माहिती नव्हतं की आपल्या सुखाचं रहस्य नेमकं काय आहे. म्हणजे आपली ही एखादी गोष्ट घेतल्यानंतर पण आपण सुखी आणि समाधानी नसतो. आपल्याला वारंवार वाटत असतं घर आहे तर गाडी पाहिजे, गाडी आहे तर बंगला पाहिजे. पण इथं आल्यानंतर जे काय मॅडमने सांगितलं ते तर नक्कीच खूप मोठा खजिना होता तो. आणि माझं जे 2 वर्षाचं बाळ आहे त्याला घेऊन मी इथं आले आहे. आजपर्यंत तर 25 फक्त म्हणायचं म्हणत होते, पण मॅडमने इतके छान पद्धतीने एक्सप्लेन केलं की आता ते नक्कीच आचरण करणार आणि लहान माझ्या मुलाला पण शिकवणार. थँक्यू अँड थँक्यू. धन्यवाद. अवघ्या विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक कथागौतम बुद्ध बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या कार्याला प्रथमतः त्रिवाणानं करतो. तसेच जमलेले सर्व श्री संपन्न श्रद्धावान उपासक आणि उपासिका तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल कामना करतो. पवित्र अशा धर्तीवर ज्या मातापित्यांनी मला जन्म दिला अशा मातापित्यांची सुद्धा त्रिवाणानं करतो. आज त्रिरत्न बुद्ध महासभा या शिबिरामध्ये आपण मानवी जीवनाचे रहस्य हा 5 दिवसापासून हा अभ्यास आपण करत आहोत. तर पंचशीलीचं पालन कशा प्रकारे करायचं हे आपल्याला वेदिकरता मॅडमांनी सांगितलेलं आहे. पण शील घेणे आणि आचरण करणे यामध्ये बराचसा फरक आहे. म्हणून तुम्हाला एक थोडंसं उदाहरण देतो की दीपक बोलता नाही तो उसका प्रकाश उसका परिचय देत आहे. म्हणून जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण हे आपल्या कर्माचं फळ असतं. म्हणून आपण जे काही घेणार आहोत
जे काय आपण शिकून जाणार आहोत तर ते आपल्यापुरती मर्यादित न ठेवता इतरांना सुद्धा आपण वाढावं. जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे माता रमाईचा सिंहाचा वाटा होता, त्याच पद्धतीने आपला सुद्धा मानवाच्या कल्याणासाठी स्त्रियांचा वाटा असणे फार गरजेचं आहे. या त्रिरत्न महाउद्देशासाठी जे बनते संघर्षित आहे त्यांनी जे हे बीज रोवलेले आहे त्याचे वृक्षामध्ये रूपांतर आपण इथे बघताना पाहत आहोत. इथे मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच त्यांच्याप्रती मंगल कामना सुद्धा करतो. आयोजन आणि नियोजनाबद्दल जर का बोलायचं म्हटलं तरी आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. म्हणून सर्व ज्यांनी आयोजन आणि नियोजन केले त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक त्यांच्याप्रती पुण्यानुमोदन करतो. एक मिनिट. माझे नाव सिद्धांत संगीत तायडे आहे. मी 6वीत शिकतो. मला शिबिर म्हणजे माझं पहिलं शिबिर होतं म्हणून मला शिबिराबद्दल तेवढं काही माहिती नव्हतं. माझ्या मॅडमांनी मला सांगलं की बघ तू शिबिराचं इथे चांगलंच भेटेल. मी इथे आलो आणि इथे मला सगळे चांगलं म्हणजे इथलं ज्ञान आवडलं ते आपले आर्य साधनाची घेत असत. त्यामध्ये आनापान सतीने आपलं जे अस्थिर मन असतं चंचल मन असतं ते स्थिर करतं. हे आनापान सतीचे महत्त्व आहे. एवढं मी थांबवले. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी रक्षांता शिंदे. मी पुण्यावर आहे. मी माझ्या मम्मीसोबत आले तर मी तिलाही खूप मनपूर्वक आभार मानू इच्छिते आणि ती मला विहारात आली. तर मी सर्वात पहिले मॅनेजमेंट टीमचे खूप खूप आभार मानू इच्छिते की त्यांनी आम्हाला ट्रेनमधून उतरल्यापासून ते इथपर्यंतचा खूप छान अशी सोय आणि अरेंजमेंट केली. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार. आणि तर आता शिबिराबद्दल सांगायचं तर शिबिराबद्दल सांगायचा मला प्रवास असा होता की मी येताना खूप माझ्या बाबतीत खूप डिस्टर्ब होतो की मी ॲक्च्युली त्याने 2 गोष्टींचं प्रिपरेशन करते. तर माझ्या मनात असं होतं की मी 2 गोष्टी कसं करणार. मी खूप डिस्टर्ब मग असा विचार येत होता की कसं होईल, मी करेल का नाही करेल. मी जेव्हा शिबिरात आले पहिले 2 दिवस मला ध्यानाने खूप डिफिकल्टी गेली. बट थोडे 2 दिवसानंतर ना मी खूप स्टेबल झाले. त्यानंतर मग गटचर्चा झाली. गटचर्चेत मला खूप आवड म्हणजे सर्वात आवडीचा पार्ट माझा होता म्हणजे तो गटचर्चा की जिथे आपण मोकळेपणाने बोलू शकतो सगळं. आणि त्यानंतर मी जसं की सांगितलं मी 2 गोष्टीचं प्रिपरेशन करते. तर मी जेव्हा शिबिर पूर्णपणे अटेंड केलं तर शिबिर अटेंड केल्यानंतर ना माझ्या आतमध्ये एवढा कॉन्फिडन्स आला की मी आता या दोन्ही गोष्टी खूप चांगल्यापणे मॅनेज करू शकते आणि दोन्ही गोष्टी खूप छानपणे पुढे घेऊ शकते. सो मी धर्मचारी माहितीदारांना खूप मनपूर्वक आभार मानते कारण त्यांच्यामुळं कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणि तसेच मी सत्यवचनांचाही आभार मानते की ते आमचे ग्रुपचे लीडर होते तर त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली मला हवी होती ती. आणि त्यांच्यामुळे मला खूप गोष्टी अशा क्लिअर झाल्या आणि खूप छान असं आमचं मोकळेपणाने गटचर्चा घेतली. बस एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. आजच्या या शिबिराच्या सांगता समारोहाला त्रिरत्न बौद्ध महासंघ चे पदाधिकारी यांनी मला बोलावल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित
सर्व पदाधिकारी एक दिवशी माझ्याकडे आले, मला फोन केला की आम्हाला भेटायचं आहे. सर्व आले माझ्याकडे. ते सांगितलं की असं प्रोग्राम असं शिबिर आम्ही घेत आहे 5 दिवसाचं. म्हटलं मग काय अडचण काय आपल्याकडे, तुम्हाला काही जागा पाहिजे का काय. त्यामुळे आम्ही मागच्या 2019 नवोदय विद्यालयाला घेतलं होतं, पण आता अशी रिस्पॉन्सिबिलिटी गोष्ट आहे. ते पण 5 दिवस रेसिडेन्शियली तिच्यात सर्व जे आपले पदाधिकारी आहेत, मी विचारलं सरांनी की पुण्यावरही खूप लोक आलेले आहेत, सर्व त्यांचे व्यवसाय काम प्रोफेशन सोडून हे 5 दिवस जे तुम्हाला दिलेले आहेत हे खूप मोठा विषय आहे. कारण आजच्या काळात कोणी आपले 5 दिवस देणे कोणासाठी हे खूप मोठं योगदान आहे. आणि मी आता सरांची पूर्ण माहिती घेत होतो की 5 दिवसात काय काय झालं काय काय नाही झालं. तर सरांनी सांगितलं, मी आता ऐकत होतो की 5 दिवस पूर्ण मोबाईल आपल्याकडे जमा करून ठेवले होते. हा पण खूप मोठा विषय की तुम्ही लोक 5 दिवस बिना मोबाईलचे राहिले. कारण हा आज समाजाचा खूप मोठा विषय आहे की आपण बिना मोबाईलचे राहू नाही शकत, आणि ते तुम्ही आज राहिले. त्यात मी लहान मुलं बघितले, महिलांचे खूप प्रतिसाद इकडे दिसला मला. म्हणून मी या सर्व जे शिबिर त्यांनी आयोजित केले ते सर्वांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही या शिबिराला प्रतिसाद दिला, एवढं आता 2 तास झाले आमचं मनोगत सरांचा कार्यक्रम ऐकला, त्यासाठी तुमचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि या सर्वांना श्रद्धाही देतो की त्यांचे जे फ्युचर प्लॅनिंग आहे त्यालाही आम्ही खूप मदत करू. तुम्ही या आमच्याकडे मी शक्य तुम्हाला त्यांच्या मार्फत तुम्हाला जे काही मदत लागेल, जे काही मदत पाहिजे ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि पुढच्या वेळेसही सरांनी आता शब्द दिला की नवोदय विद्यालयाला घेऊ पुढच्या वर्षी, त्यासाठी मी सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि बदललं त्या सर्व दानदात्यांचं आपणा सर्वांचं या धम्म सभागृहामध्ये आदरपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेली 5 दिवस आपण जे या ठिकाणी निर्माण करू पाहत आहोत ते आपल्या समोर ठेवताना खरंच मला खूप आनंद होतो. आम्ही 2019 मध्ये सुद्धा आदरणीय डॉक्टर आर खंदारे सरांच्या अतिशय सहृदय सहकार्यामुळे ते शिबिर 325 लोकांचं आम्ही करू शकलो. तर त्यावेळेस सरांनी आमचं कार्य पाहिलं होतं, आपल्या लोकांचं वागणं पाहिलं होतं. आणि परत माहिती नाही कार्यकारण भाव असा असावा की सर परत या ठिकाणी निवृत्त झाल्यानंतर परत त्यांना नवोदय समितीने त्यांच्या प्रशासनाचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाचा आणखी लाभ घेण्यासाठी सरांना परत पाचारण केलंय. आणि परत आपण धम्मशिबिर या नवोदयच्या भूमीमध्ये घेत आहोत. तर सरांसाठी आपण जोरदार भगवान गौतम बुद्ध त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक पूज्य उर्गेन संगरक्षित यांना त्रिवार वंदन करते. तसेच या मंचावर उपस्थित आदरणीय प्राचार्य खंडारे सर, आदरणीय धम्मचार्य मैत्रीरत्ना, धम्मचार्य आर्य सागर, सर्व दानदाते आणि सर्व शिबिरार्थींना माझा मैत्रीपूर्ण जय भीम.